जय शिवराय सर्वांना. तर आपण आतापर्यंत DSBDAचा युनिट 3, 4 कवर केलेला आहे. हा DSBDAचा युनिट 5 आणि DSBDAचा युनिट 6 आपण 3 तारखेला पेपर आहे ना, ते 1 तारखेला आपण युनिट 6 पण कवर करून टाकणार आहे. उद्या म्हणजे 31 तारखेला वेब टेक्नॉलॉजीचे दोन्ही पण युनिट आपल्यापर्यंत पोचून जातील. लवकरात लवकर म्हणजे सगळंच कवर करण्याचं मी ट्राय करतोय, कळलं. तर सगळ्यांनी नक्की चॅनलला जोडून राहा. आणि जर ह्या नोट्स पाहिजे असेल तुम्हाला तर ह्या नोट्स मी टेलिग्रामवरती अपलोड केलेल्या आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर नक्की ॲक्सेस करू शकता तुम्ही डिस्क्रिप्शनमधून. तर आता आपण लवकर चालू करूया, कारण DSBDA युनिट 5 खूप लेंदी आहे, खूप मोठा आहे. तरी 1 घंट्याच्या वरती हे लेक्चर जाणार आहे. तरी सगळ्यांनी आता तोपर्यंत जे काम असतील ते करून एकदा बसून घ्यायचं आणि लगेच 1 घंट्यात हे संपून टाकायचं, कळलं. तर आता फर्स्ट क्वेश्चन काय, राईट शॉर्ट नोट ऑन टाईम सिरीज ॲनालिसिस TF-IDF, कळलं. टाईम सिरीज ॲनालिसिस काय असतं कळलं. क्वेश्चन 2 शॉर्ट नोट लिहायचे आपल्याला. टाईम सिरीज ॲनालिसिस TF-IDF. टाईम सिरीज ॲनालिसिस पहिली शॉर्ट नोट आहे. त्यामध्ये काय, टाईम सिरीज ॲनालिसिस ती एक स्टॅटिस्टिकल टेक्निक आहे यूज टू ॲनालाइज डेटा दॅट इज कलेक्टेड ॲट रेग्युलर इंटरवल्स ऑफ टाईम. एक रेग्युलर इंटरवल्स ऑफ टाईम नंतर काय करतो आपण, डेटा कलेक्ट करतो. समजा वॉच चालती 12 घंटे, मग 1 घंटा झाला डेटा कलेक्ट केला, दुसरा घंटा झाला डेटा कलेक्ट केला, तिसरा घंटा झाला डेटा कलेक्ट केला, चौथा घंटा झाला डेटा कलेक्ट केला. असं आपण 1-1 घंट्यानंतर किंवा टाईम इंटरवलनंतर डेटा कलेक्ट करतो. इट हेल्प्स इन आयडेंटिफाय, ते काय करतं आपल्याला पॅटर्न्स वगैरे काही ट्रेंड्स असतात किंवा मग फ्युचर फोरकास्टिंग करायचे असतात. पास्टच्या ऑब्झर्वेशनवरून आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकायला भेटतात की काही ट्रेंड चालू आहे का, काही पॅटर्न दिसतोय का वगैरे ह्या गोष्टी. इट इज वाईडली यूज इन डेटा सायन्स, बिझनेस ॲनालिटिक्स, वेदर फोरकास्टिंग, स्टॉक मार्केट ॲनालिसिस अँड सेल्स. कशामध्ये यूज होतं ते, डेटा सायन्समध्ये, बिझनेस ॲनालिटिक्समध्ये, वेदर फोरकास्टिंगमध्ये, स्टॉक मार्केट ॲनालिसिसमध्ये आणि सेल्सच्या प्रेडिक्शनमध्ये. जे की आता बिझनेस ॲनालिटिक्स वगैरे फ्युचरचं आहे, वेदर फॉरकास्टिंगमध्ये पण आपण फ्युचरचा अंदाजा लावतो, स्टॉक मार्केटमध्ये सेल्स प्रेडिक्शन, हे सगळे फ्युचरचे झाले ना. ट्रेंड्स ॲनालाइज करून आपण फ्युचरच्या गोष्टी पण ॲनालाइज करू शकतो. आता ट्रेंड म्हणजे काय, लॉंग टर्म इन्क्रीज ऑर डिक्रीज इन डेटा, म्हणजे एक तर डेटा वरती जातोय का खाली येतोय, किंवा डेटा तुमचं सेल जास्त होतंय का कमी होतंय, याला म्हणायचं ट्रेंड, लॉंग टाईम इन्क्रीज ऑर डिक्रीज इन डेटा. सीजनल व्हॅरिएशन म्हणजे काय, रिपीटेड पॅटर्न ऑकरिंग ओव्हर लॉंग पिरियड ड्यू टू इकॉनॉमिक ऑर बिझनेस क्लास, कळलं. रिपीटेड पॅटर्न ऑकर होतं लॉंग पिरियड नंतर इकॉनॉमिक ऑर बिझनेस क्लासमुळे, त्याला म्हणायचं सीजनल व्हॅरिएशन. इरेग्युलर व्हॅरिएशन म्हणजे काय, अनप्रेडिक्टेबल चेंजेस इन डेटा, म्हणजे आपण प्रिडिक्ट नाही करू शकत, कधी वरती जातं वापस सपकन खाली येतं, कधी खालीच राहणार नंतर वरती जाणार, म्हणजे प्रेडिक्ट नाही करू शकत आपण ते इनरेग्युलर व्हॅरिएशन, कळलं. ॲप्लिकेशन्स काय, सेल फोरकास्टिंग, वेदर प्रेडिक्शन, स्टॉक मार्केट ॲनालिसिस, डिमांड फोरकास्टिंग अँड ट्रॅफिक ॲनालिसिस, हे झाले ॲप्लिकेशन. यानंतर काय आता ॲडव्हान्टेजेसमध्ये काय, फ्युचर प्रेडिक्शनसाठी हेल्प करतं, आयडेंटिफाईज हिडन पॅटर्न्स इन डेटा, सपोर्ट बिझनेस डिसिजन मेकिंग. फ्युचर प्रेडिक्शन वगैरे आपण आत्ताच बघितलं, फ्युचर प्रेडिक्शनसाठी जास्त यूज होतं. हे हिडन पॅटर्न्स असतील डेटामध्ये, की डेटा वरती जातो आहे, वापस दुसऱ्या घंट्याला पण वरती जातो, तिसऱ्या घंट्याला खाली येतो, वापस 4थ्या 5व्या घंट्याला वरती जातो, 6व्या घंट्याला खाली येतो, म्हणजे हिडन पॅटर्न्स वगैरे असतील तर ते आयडेंटिफाय करतात. आता दुसरं काय, TF-IDF, टर्म फ्रिक्वेन्सी इनव्हर्स डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण. TF-IDF काय राहतं, TF-IDF इज अ टेक्स्ट मायनिंग अँड इन्फॉर्मेशन रिट्रायवल टेक्निक. ती काय आहे, टेक्स्ट मायनिंग आणि इन्फॉर्मेशन रिट्रायवल टेक्निक आहे. ती कशासाठी यूज होते, डिटरमाइन द इम्पॉर्टन्स ऑफ वर्ड इन अ डॉक्युमेंट रिलेटिव्ह टू अ कलेक्शन ऑफ डॉक्युमेंट, कळलं. कशासाठी यूज होते, TF-IDF ही एक टेक्स्ट मायनिंग आणि इन्फॉर्मेशन रिट्रायवल टेक्निक आहे. ती कशासाठी यूज होते, डिटरमाइन द इम्पॉर्टन्स ऑफ वर्ड इन अ डॉक्युमेंट रिलेटिव्ह टू अ कलेक्शन ऑफ डॉक्युमेंट. It is commonly used in natural language processing, NLP, search engines and document classification. कशामध्ये यूज होते ते, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये, सर्च इंजिन्स वगैरे जास्त त्यामध्ये, आणि डॉक्युमेंट क्लासिफिकेशनमध्ये. TF-IDF काय असतं आता,
TF-IDFचा अर्थ होतो TF × IDF. हा फॉर्म्युला आहे. TF-IDF जर का विचारलं तर तुम्ही काय करशाल, पहिले TF काढशाल, नंतर IDF काढशाल आणि दोन्हीला मल्टिप्लाय करशाल. आता TF काढायचं कसं आपण ते बघणार आहोत. मेजर्स हाऊ ऑफन अ टर्म अपियर इन अ डॉक्युमेंट. समजा एखादी डॉक्युमेंट आहे, डॉक्युमेंटमध्ये एखादी टर्म आहे, समजा एखादा शब्द झाला, काय झाला शब्द, समजा फ्रिक्वेन्सी. एखादी डॉक्युमेंट आहे त्यामध्ये एक शब्द आहे फ्रिक्वेन्सी, तो किती वेळा आला आणि टोटल नंबर ऑफ टर्म्स इन अ डॉक्युमेंट्स. सगळ्या टर्म्स किती, समजा सगळे शब्द मिळून 100 शब्द आहे एखाद्या डॉक्युमेंटमध्ये, फ्रिक्वेन्सी हा 5 वेळा आला, मग 5/100 होईल. कळलं? पुढे दाखवतो मी तुम्हाला तरी. आता बघा, त्यानंतर काय, हे पेज आपण नंतर घेऊया. यानंतर काय, TF कळलं किती वेळा शब्द आला, आपण काय ते राहतं. त्यानंतर काय, इनव्हर्स डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, मेजर्स हाऊ युनिक ऑर रेअर अ टर्म इज क्रॉस ऑल डॉक्युमेंट. म्हणजे एखादी टर्म किती युनिक आहे किंवा किती रेअर आहे हे बघायचं असेल तर इनव्हर्स डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी. TF काढायचं शिकलो आपण. आता IDF कसं काढायचं, IDF इक्वल टू काय राहतं, लॉग ऑफ टोटल नंबर ऑफ डॉक्युमेंट्स. म्हणजे 4-5 डॉक्युमेंट्स असले ते, नंबर ऑफ डॉक्युमेंट्स कंटेनिंग द टर्म. समजा 5 डॉक्युमेंट आहे, ठीक आहे, पुढं बघूया आपण, आपल्याला एक्झाम्पल घ्यायचंच आहे, फक्त एवढं फॉर्म्युला लक्षात ठेवा. TF म्हणजे काय, TFचं कळलं, तो फ्रिक्वेन्सी वर्ड किती वेळा आला आहे अपॉन किती शब्द आहे टोटल ते. आणि IDF मध्ये काय राहतं, किती डॉक्युमेंट आहे टोटल अपॉन तो शब्द, नंबर ऑफ डॉक्युमेंट कंटेनिंग द टर्म, तो शब्द किती डॉक्युमेंटमध्ये असं. वर्ड्स अपिअरिंग फ्रिक्वेंटली इन अ डॉक्युमेंट्स गेट अ हायर TF व्हॅल्यू. कळलं? जर का एखादा वर्ड वारंवार येतोय डॉक्युमेंटमध्ये तर TF काय राहतं, टोटल नंबर ऑफ वर्ड्स अपॉन किती टोटल वर्ड्स राहतं ना. मग हा जितका जास्त येईल तितकी याची व्हॅल्यू वाढेल TFची. कळलं का? कसं सांगू तुम्हाला, जर का इमॅजिन होत नसेल तर इथं बघा, समजा एखादा वर्ड आहे फ्रिक्वेन्सी, तो 5 वेळा आला, आपण डॉक्युमेंटमध्ये सगळे शब्द होते 100, मग हे 5 वेळा आला तर 5/100 येईल. जर 6 वेळा आला तर 6/100 येईल. जसा जसा तो शब्द वाढत चालतो तशी तशी TFची व्हॅल्यू पण वाढत जाईल. कळलं का? कळलं इथपर्यंत? आता यानंतर काय, कॉमन वर्ड्स अपिअरिंग इन मेनी डॉक्युमेंट्स गेट अ लोअर IDF व्हॅल्यू. जर का TFची व्हॅल्यू तर वाढत, पण जर का कॉमन वर्ड्स आले, फ्रिक्वेन्सी समजा 5 पण डॉक्युमेंटमध्ये आला, इथं काय आलं ना, टोटल नंबर ऑफ डॉक्युमेंट्स 5 आहे आणि फ्रिक्वेन्सी 5 पण डॉक्युमेंटमध्ये, 5/5 1 होऊन जाईल. पण जर का 5/4 असेल तर 1 परचा थोडी जास्त व्हॅल्यू राहील. मग जर कळलं का, त्यामुळं IDFची व्हॅल्यू काय होती, कमी होत चालती जर का तो जास्त डॉक्युमेंटमध्ये आला. रेअर अँड इम्पॉर्टंट वर्ड रिसिव्ज अ हायर TF-IDF स्कोर. समजा एखादी बुक आहे तुमच्याकडे, त्या बुकमध्ये एखादा शब्द आहे जो खूप कमी वेळा येतोय, कळलं, खूप कमी वेळा आलं तर त्याचा स्कोअर काय जातो, TF-IDF स्कोअर जास्त जातो. कळलं का? आता ॲप्लिकेशन्स वगैरे बघा, तर मी तुम्हाला पहिले दाखवून देतो. आता बघा काय, आपल्याकडे हे जे पेज आहे यामध्ये डॉक्युमेंट D1 TFचं एक्झाम्पल आहे. TFमध्ये एक डॉक्युमेंट आहे D1, एखादी बुक समजा, त्यामध्ये काय, डेटा सायन्स इज अ ब्रांच ऑफ डेटा ॲनालिटिक्स. हे काय झालं, एक सेंटेन्स झालं, बरोबर. यामध्ये डेटा किती वेळा आलाय बघा बरं, 1 वेळा आणि तर 2 वेळा डेटा आला, मग 2 टाइम्स डेटा आला. सगळे वर्ड्स किती, 1 2 3 4 5 6 7 8 वर्ड्स आहे ना, टोटल वर्ड्स झाले 8. डाटा किती वेळा आला, 2 वेळा. तर मग TF काय राहतो, डेटा किती वेळा आला आपण टोटल शब्द, मग 2/8 होऊन जाईल. 2/8 काय राहतं, 0.25. आणि IDF कसं काढायचं, आता IDF काय, आता आपल्याकडं समजा 3 डॉक्युमेंट आहे तुमच्याकडं, 3 डॉक्युमेंटमध्ये डेटा इथं एकदा आला, इथं एकदा आला, याच्यात आहे का डेटा, D3 मध्ये डेटा नाही आहे. मग तुम्ही काय करशाल सांगा बरं, किती डॉक्युमेंटमध्ये ते आलं सांगा बरं. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय, याचं व्हॅल्यू काय, टोटल नंबर ऑफ डॉक्युमेंट किती झाले आपलं IDF मध्ये, 3 डॉक्युमेंट झाले, बरोबर. हे 3 डॉक्युमेंट आहे आणि यामध्ये डेटा 2 याच्यात आला, मग काय होऊन जाणार तुमचं, log ऑफ 3/2. मग इथं लिहू शकताय तुम्ही, काय लिहू शकताय, IDF इक्वल टू डेटा किती वेळा आला, log ऑफ 3/2 म्हणजे 0.176. कळलं का इथपर्यंत? मग जर का आता तुम्हाला TF-IDF काढायचं आहे
तर TF-IDF कसं काढणार आहे तुम्ही? इसका TF-IDFला फॉर्म्युला मी काय सांगितलं, TF इंटू IDF, बरोबर. मग TF काय 0.25 आणि IDF काय 0.176. TF-IDF ऑफ डेटा किती झालं 0.044. किती इझी आहे का नाही सांगा बरं. एकदम सोप्या गोष्टी आहे, जास्त अवघड करण्याची गरज नाही त्यांना. आपण त्यांना एकदम इझिली समजून घेणार आहे. ॲप्लिकेशन काय एक सर्च इंजिनमध्ये यूज होतं, डॉक्युमेंट रँकिंगमध्ये, टेक्स्ट क्लासिफिकेशनमध्ये, कीवर्ड एक्स्ट्रॅक्शन वगैरे ह्या गोष्टीत ते यूज होतं. ॲडव्हान्टेजेस काय सिम्पल आणि इफिशियंट टेक्निक आहे, ती आयडेंटिफाय करते इम्पॉर्टंट कीवर्ड्सला, कळलं. त्यानंतर क्लस्टरिंग काय सांगा बरं. क्लस्टरिंग काय, व्हॉट इज क्लस्टरिंग? विथ सुटेबल एक्झाम्पल एक्सप्लेन द स्टेप्स इन्व्हॉल्विंग के मीन्स अल्गोरिदम. आता के मीन्स अल्गोरिदम बघायचे आपल्याला, क्लस्टरिंग बघायची. क्लस्टरिंग म्हणजे काय? क्लस्टरिंग इज अ अनसुपरवाइज मशीन लर्निंग टेक्निक्स यूज टू ग्रो सिमिलर डेटा ऑब्जेक्ट्स इन टू क्लस्टर. एखादं क्लस्टर आहे, 1-2 क्लस्टर असले त्यामध्ये काय करायचं आपल्याला, सिमिलर डेटा ऑब्जेक्ट्स ग्रो करण्यासाठी यूज होते क्लस्टरिंग. विदिन द सेम क्लस्टर आर मोर सिमिलर टू इच अदर दॅन द ऑब्जेक्ट्स इन वन अदर क्लस्टर. कळलं. सेम क्लस्टरमधले ऑब्जेक्ट जास्त सिमिलर राहत्या कशा परता वेगळ्या वेगळ्या क्लस्टरमधल्या ऑब्जेक्ट्स परता. इट इज यूज इन कस्टमर सेगमेंटेशन, डॉक्युमेंट क्लासिफिकेशन, इमेज प्रोसेसिंग आणि पॅटर्न रिकॉग्निशनसाठी ते यूज होतं. आता हे ठीक आहे, नसन कळलं तुम्हाला नका कळून घेऊ, आपण पुढे एक्झाम्पल घेणार आहे. फक्त एकदम लक्ष देत राहा, तुम्हाला गोष्टी स्किप नका करू म्हणजे कळते. कळलं. या नोट्स पाहिजे असेल तुम्हाला तर मी पहिले सांगितलं टेलिग्रामला जाऊ शकता. तुम्ही एका साईडला नोट्स ओपन करू शकता, एका साईडला व्हिडिओ ओपन करू शकता, म्हणजे तुम्हाला शिकण्यासाठी पण आसानी होईल. कळलं. सिलेक्ट द नंबर ऑफ क्लस्टर्स के, चूज के इनिशियल सेंटर. हे पण नाही कळलं तरी ठीक आहे, कळलं. हे पण नका कळून देऊ तुम्हाला तरी गोष्टी ठीक आहे, कळलं. कॅल्क्युलेट द डिस्टन्स ऑफ ईच डेटा पॉईंट फ्रॉम ऑल सेंट्रॉइड्स. त्यानंतर काय करायचं, ईच डेटा पॉईंटला नियरेस्ट सेंट्रॉइडनी म्हणजे त्याला ते करायचं, डिफरन्स काढायचा. रिकॅल्क्युलेट द सेंट्रॉइड ऑफ ईच क्लस्टर आणि 3 ते 5 वेळा स्टेप रिपीट करून जोपर्यंत चेंज कॉन्स्टंट राहत नाही तोपर्यंत काय करायचं चालायचं, आपण हे प्रोसेस कंटिन्यू करायची. ठीक आहे, तुम्हाला हे नसन कळलं नका कळून देऊ. आपण आता एकदम छानसं एक्झाम्पल घेणार आहे, त्यामध्ये तुम्हाला इझिली हे सगळं कळणार आहे. कळलं. आता बघा डेटा पॉईंट्स दिले समजा तुम्हाला 2, 4, 10, 12, बरोबर. आपण एक के कन्सिडर केला, केला ॲझ्युम केलं 12, बरोबर. हा झाला केला काय ॲझ्युम केलं आपण 12. हे तुम्हाला डेटा पॉईंट दिले. एक्झाम्पल लक्षात ठेवा, एकदम प्रॉपरली लक्ष द्या. एक्झाम्पल समजताना तुम्हाला इझिली कळून जाईल. काय आता 2, 4, 10, 12 म्हणजे लेट के काय घेतला 12. स्टेप 1 काय, चूज इनिशियल सेंट्रॉइड्स. म्हणजे काय, सेंट्रॉइड C1 हा काय झाला आहे 2 आणि सेंट्रॉइड आपण ही पण ॲझ्युम केले. C1ला काय ॲझ्युम केलं, 2 सेंट्रॉइड चूज करायचे आपल्याला, कोणते पण 2, बरोबर. मग सेंट्रॉइड एक C1 घेतला आपण 2, याला काय केलं सेंट्रॉइड C1 आणि C2 काय घेतला 10, हा एक C2 घेतला आपण, बरोबर. 2 सेंट्रॉइड आपण ॲझ्युम केले. आता हे पण C1 = 2 आणि C2 = 10. हे कळलं तुम्हाला इथपर्यंत. आता स्टेप 3 काय, असाइन पॉईंट्स टू द नियरेस्ट सेंट्रॉइड. आता पॉईंट्स काय आपले 2, 4, 10, 12 हे पॉईंट्स होते, बरोबर. पहिला सेंट्रॉइड काय होता C1 काय होता 2. मग 2चं 2 पासून डिस्टन्स किती राहणार आहे 0, बरोबर. आता डिस्टन्स फ्रॉम C2 काय होता आपला 10. 2चं आणि 10चं डिस्टन्स किती आहे 8 आहे ना, मग आपण 8 लिहिलं. आणि हा जवळ कशाला आहे, C1ला जवळ आहे का C2ला, जी कमी व्हॅल्यू असेल तिला जवळ आहे, ज्याचा डिफरन्स कमी येईल. C1चा डिफरन्स आला आहे 0 आणि C2चा डिफरन्स आला आहे 8. ज्याचं कमी येईल ते क्लस्टर बनेल. कळलं का, कळलं इथपर्यंत. आता बघा दुसरं बघा 4 आहे. 4चं डिस्टन्स C1 पासून, C1 काय होता आपला 2, 4चं डिस्टन्स 2 पासून किती आहे 2, बरोबर. आणि 4चं डिस्टन्स C2 पासून, C2 काय होता 10, 4चं डिस्टन्स 10 पासून किती आहे 6 आहे ना, आणि यामधून छोटी व्हॅल्यू कोणती आहे 2. मग आपण इथं C1 करून दिलं, क्लस्टर C1. तसंच आता 10चं डिस्टन्स
C1 पासून, C1 काय होता 2, मग 10चं डिस्टन्स 2 पासून 8 आणि 10चं डिस्टन्स C2 काय होता 10चं डिस्टन्स 10 पासून 0, मग याचं काय झालं C2 क्लस्टरिंग. 0 छोटा आहे ना, तसंच याचं पण काढून घ्यायचं. कळलं. आता क्लस्टर कोणते कोणते बनले, C1 आणि C2 बनला. C1 काय होता व्हॅल्यू आपली 2 आणि C2ची व्हॅल्यू काय होती 10, बरोबर. मग पहिला क्लस्टर बनला आपला 2,4, म्हणजे C1 मध्ये कोण आलं, C1 मध्ये एक 2 आला आणि एक 4 आला आणि C2 मध्ये काय आलं 10 आणि 12. मग C1 मधले काय घेतले आपण 2,4, C2 मधले घेतले 10,12. मग न्यू सेंट्रॉइड काढायचे. यानंतर या स्टेप आपण मागं लिहिल्या आहे, तुम्हाला स्टेप्स नसेल कळालं पण इथं एकदम कळतंय ना, या स्टेप्स लिहून टाकायच्या. C1 काय, मग आता बघा न्यू सेंट्रॉइड कसं काढायचं, या दोन्हीला प्लस करून डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. 2 + 4 अपॉन हे किती आहे 2, मग आपण 2 केलं म्हणजे 3 आलं आणि 10 + 12 हे 10 + 12 अपॉन 2 केलं तर 11 आलं. कळ, हे नवीन सेंट्रॉइड भेटलं. नवीन सेंट्रॉइड जाऊ चेक करता तुम्ही. आता 3 आणि 11 साठी पण जाऊ तुम्ही असा चार्ट काढशान, बरोबर. हा चार्ट काढशान. आता बघा C1 आणि C2 काढले तुम्ही, त्यानंतर काय करायचं, वापस जर का तुम्ही असला टेबल काढलं, तुम्हाला नवीन सेंट्रॉइड काय भेटले 3 आणि 11, बरोबर. 3 आणि 11 साठी जर का तुम्ही हा टेबल काढला वापस असा, तर त्या टेबल काढल्यानंतर वापस तुम्हाला काय भेटतं, काहीच चेंज नाही भेटत, सेम क्लस्टर भेटतं. सिन्स देअर इज नो चेंज इन द क्लस्टर, क्लस्टरमध्ये काही चेंजच येत नाही, तेच क्लस्टर भेटतं तुम्हाला वापस. कोणते, क्लस्टर 1 2 4, क्लस्टर 2 10 12. म्हणून आपण काय करायचं, इथं थांबून घ्यायचं. जर का क्लस्टर आपल्याला सेम भेटले तर तिथं थांबून घ्यायचं आणि वापस बस संपलं, मग इथपर्यंतच. ॲडव्हान्टेजेस ऑफ के मीन्स काय येईल, मग सिम्पल आणि इझी टू इम्प्लिमेंट आहे. कळलं का तुम्हाला के मीन्स अल्गोरिदम. इफिशियंट फॉर लार्ज डेटा सेट्स आहे. प्रोड्युसेस कॉम्पॅक्ट अँड मिनिंगफुल क्लस्टर प्रोड्यूस करतात. कळलं. डिसॲडव्हान्टेजेस काय, व्हॅल्यू ऑफ के मस्ट बी स्पेसिफाईड इन ॲडव्हान्स, सेन्सिटिव्ह टू इनिशियल सेंट्रॉइड सिलेक्शन अँड डज नॉट परफॉर्म वेल विथ आउटलायर्स. कळलं इथपर्यंत. हे झालं के मीन्सचं अल्गोरिदम. यानंतर आपल्याला बघायचं आता होल्ड आउट मेथड अँड रँडम सब सॅम्पलिंग मेथड्स. तर होल्ड आउट काय, in data science and machine learning, it is important to evaluate the performance of a model before using it for prediction. कळलं. डेटा सायन्समध्ये काय होतं, डेटा सायन्स अँड मशीन लर्निंगमध्ये इट इज इम्पॉर्टंट टू इव्हॅल्युएट द परफॉर्मन्स ऑफ अ मॉडल. परफॉर्मन्स ऑफ अ मॉडल इव्हॅल्युएट करणं गरजेचं राहतं बिफोर युझिंग इट फॉर द प्रिडिक्शन. कळलं. होल्ड आउट मेथड अँड random subsampling method are commonly used techniques for model validation and performance evaluation. कळलं का इथपर्यंत, कळतंय का तुम्हाला. कळत नसेल तर मला सांगा वापस. बघा डेटा सायन्समध्ये काय इन अँड मशीन लर्निंगमध्ये आपल्याला काय करायला लागतं, परफॉर्मन्स इव्हॅल्युएट कर. एखादं मॉडेल आहे, आता मॉडेल चालतंय का नाही आपल्याला इव्हॅल्युएट तर करायला लागेल, का नुसतं चालू आहे म्हणून चालू, त्याचं परफॉर्मन्सची इफिशियन्सी आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. म्हणून ते आपण आधी प्रेडिक्ट करण्यासाठी हे यूज होतं होल्ड आउट मेथड. आणि रँडम सॅम्पलिंग मेथड हे कॉमनली यूज टेक्निक आहे मॉडेल व्हॅलिडेशनसाठी. कळलं. पण तुम्हाला एखाद्या गोष्टीचा परफॉर्मन्स बघायचा असेल, मॉडेल व्हॅलिडेशन करायचं असेल तर आपण होल्डिंग मेथड रँडम सब सॅम्पलिंग मेथड यूज करतो. आता होल्ड आउट मेथड काय, द होल्ड आउट मेथड इज द सिम्पलेस्ट व्हॅलिडेशन टेक्निक आहे. इन दिस मेथड आपल्याकडे काय राहतं, आपण हे पहिले पण बघितलंय, बरोबर. डेटा सेट काय करतो आपण डिवाइड करतो 2 पार्ट्समध्ये. आता डेटा ट्रेन पण करायला लागतं एखाद्या मॉडेलला आणि टेस्ट पण करायला लागतं. मग डेटा सेटला 2 पार्टमध्ये डिवाइड करतो, ट्रेनिंग सेट आणि टेस्टिंग सेट. यूज टू ट्रेन द मॉडेल, ट्रेनिंग सेट कशासाठी यूज होतो, मॉडेलला ट्रेन करण्यासाठी, आणि टेस्टिंग सेट मॉडेलला टेस्ट करण्यासाठी. कळलं. जनरली काय राहतं, तुमच्याकडे जर का 100% डेटा आहे एखाद्या गोष्टीचा, तर मग 70% डेटा 70 ते 80% डेटा आपण ट्रेनिंगसाठी वापरतो आणि 20 ते 30% डेटा कशासाठी वापरतो, टेस्टिंग पर्पजसाठी. कळलं का. 2 प्रकारच्या, एक राहतं ट्रेनिंग आणि दुसरं राहतं टेस्टिंग.
तर 70 ते 80% जवळजवळ आपण ट्रेनिंगसाठी वापरतो, 20 ते 30% टेस्टिंगसाठी वापरतो. मग काय करायचं, तुमच्याकडे समजा एखादा डेटा सेट पडलेला आहे, त्याला आपण डिवाइड करतो ट्रेनिंगमध्ये आणि टेस्टिंगमध्ये. ट्रेनिंग डेटा सेटने आपण काय करतो, मॉडेलला ट्रेन करतो. टेस्टिंग डेटा सेटने आपण काय करतो, मॉडेलला टेस्ट करतो, बरोबर. आणि ॲक्युरसी ऑर परफॉर्मन्स ऑफ द मॉडेल मेजर करतो. कळलं इथपर्यंत. यानंतर काय, आता एक्झाम्पल, एखाद्या डेटा सेटमध्ये 1000 रेकॉर्ड्स आहे, बरोबर. 1000 रेकॉर्ड्स आहे, त्या 80% म्हणजे 800 रेकॉर्ड हे ट्रेनिंगसाठी जातील आणि 20% म्हणजे 200 रेकॉर्ड हे टेस्टिंगसाठी जातील. कळलं. सिम्पल अँड इझी टू इम्प्लिमेंट असतं, लेस कम्प्युटेशन टाईम लागतो याला, सुटेबल फॉर लार्ज डेटा सेट्स आहे. कळलं. डिसॲडव्हान्टेजेस काय याचे, परफॉर्मन्स हा डिपेंड करतो डेटा कसा स्प्लिट होतोय त्यावरती. रिझल्ट मे व्हॅरी फॉर डिफरंट स्प्लिट्स. आता स्प्लिट्स जर का तुम्ही वेगळे वेगळे केले, 30% 70% केलं किंवा 40% 60% केलं, 20% 80% केलं, तर जसं जसं तुम्ही ट्रेनिंगला जास्त महत्त्व देता का टेस्टिंगला, या गोष्टीवरनं रिझल्ट पण बदलू शकतोय. कळलं. सम डेटा मे नेवर बी यूज फॉर टेस्टिंग. रँडम सब सॅम्पलिंग मेथड, आता ही दुसरी मेथड, रँडम सब सॅम्पलिंग मेथड. द रँडम सब सॅम्पलिंग मेथड इज अन इम्प्रूव्हमेंट ओव्हर द होल्ड आउट मेथड. आता होल्ड आउट मेथडमध्ये काय होत होतं की काही डेटा टेस्टिंगसाठी यूजच नव्हता होत किंवा मग काही आपल्याला प्रॉब्लेम येत होतो, मग आपण काय काढलं, रँडम सब सॅम्पलिंग मेथड काढली. त्यामध्ये काय, डेटा सेट इज रँडमली डिवायडेड इंटू ट्रेनिंग अँड टेस्टिंग सेट्स मल्टिपल टाईम. म्हणजे काय करता, तुम्ही डेटा सेट घेतला, तुमच्याकडे समजा डेटा सेट आहे, मग तुम्ही काय रँडमली डिवाइड केला, पहिले 30% 70% केलं, बरोबर. 30% टेस्टिंगसाठी, 70% ट्रेनिंगसाठी केला, बरोबर. पहिली बाळ झाली, मग दुसऱ्या वेळेस काय करशाने वापस 40 आणि 60 केलं, मग वापस तिसऱ्या वेळेस काय केलं, 20 आणि 80 केलं. असं तुम्ही 2-3 वेळा डिवाइड करता आणि 2-3 वेळा रिझल्ट ऑब्टेन करता. आता 3 वेळा तो पहिल्या वेळेस वेगळा रिझल्ट आला, दुसऱ्या वेळेस वेगळा आला, तिसऱ्या वेळेस वेगळा रिझल्ट आला. मग तिन्ही रिझल्टचं तुम्ही ॲव्हरेज काढता. ॲव्हरेज काढल्यानंतर जे रिझल्ट येईल तो फायनल रिझल्ट राहतो. त्यामुळे याची इफिशियन्सी वगैरे काय होतं, वाढली जाते. कळलं. याला काय करतो आपण, रँडमली स्प्लिट करतो डेटाला ट्रेनिंग आणि टेस्टिंगमध्ये. ट्रेन अँड टेस्ट द मॉडेल. मग ती प्रोसेस काय करायची, सेव्हरल टाईम रिपीट करत राहायची. वापस स्प्लिट करायचं, वापस टेस्ट अँड ट्रेन करायचं, वापस स्प्लिट करायचं, वापस टेस्ट अँड ट्रेन करायचं. प्रत्येक वेळेस जो रिझल्ट येईल त्याला काय करायचं, त्याचं ॲव्हरेज काढायचं आणि ते झालं तुमचं ॲन्सर. समजा एखादा डेटा सेट आहे ज्यामध्ये 1000 रेकॉर्ड्स आहे, तर 800 रेकॉर्ड आपण ट्रेनिंगसाठी वापरले, 200 रेकॉर्ड हे टेस्टिंगसाठी. ही प्रोसेस 5 ते 10 वेळा टाईम रिपीट करतो आपण आणि काय करतो, त्यानंतर ॲव्हरेज ॲक्युरसी कॅल्क्युलेट करतो. कळलं. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस काय, हे होल्ड आउट मेथड परता चांगले रिझल्ट्स देत आपल्याला. पर्टिक्युलर डेटा स्प्लिट्सचे रिड्यूस करतं आहे इफेक्ट ऑफ पर्टिक्युलर डेटा सेट. बेटर एस्टिमेशन ऑफ मॉडेल परफॉर्मन्स. डिसॲडव्हान्टेजेस काय, मोर कम्प्युटेशनली एक्सपेन्सिव्ह आहे थोडंसं. सम रेकॉर्ड्स मे बी सिलेक्टेड मल्टिपल टाइम्स वाईल अदर्स मे नॉट बी सिलेक्टेड. प्रत्येक गोष्टीत खामिया असते, त्यामुळे याच्यात पण थोड्याशा खामिया आहेत, जसं की काही रेकॉर्ड सिलेक्ट केले जातात तर काही नाही केले जात वगैरे. कळलं. आता यानंतर काय बघायचं आपल्याला, राईट शॉर्ट नोट्स ऑन कन्फ्युजन मॅट्रिक्स अँड ABC ROC कर्व. आता कन्फ्युजन मॅट्रिक्स काय, अ कन्फ्युजन मॅट्रिक्स इज अ टेबल यूज टू इव्हॅल्युएट द परफॉर्मन्स ऑफ अ क्लासिफिकेशन मॉडेल. कन्फ्युजन मॅट्रिक्स काय, एक टेबल आहे, असा टेबल बनवतो आपण जो की एखाद्या क्लासिफिकेशन मॉडेलचा परफॉर्मन्स आपल्याला जर का इव्हॅल्युएट करायचा असेल तर त्यासाठी तो यूज होतो. इट कम्पेअर्स द ॲक्च्युअल व्हॅल्यू विथ द प्रेडिक्टेड व्हॅल्यू अँड हेल्प्स मेजर द ॲक्युरसी ऑफ द मॉडेल. ॲक्च्युअल व्हॅल्यूला ते काय करतं, प्रेडिक्टेड व्हॅल्यूसोबत मेजर करतं आणि त्यामुळे आपण काय करू शकतो, ॲक्युरसी. स्ट्रक्चर ऑफ कन्फ्युजन मॅट्रिक्स काय, ॲक्च्युअल आणि प्रेडिक्टेड राहतं. कळलं. ॲक्च्युअल काय आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह, प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह निगेटिव्ह राहतं. मग आता याच्यामध्ये काय होतं, ट्रू पॉझिटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह, ट्रू निगेटिव्ह. हा तुमचा काय झाला, कन्फ्युजन मॅट्रिक्सचा टेबल झाला. तुम्हाला असं एक टेबल दिलेलं जाईल, त्यामध्ये ट्रू पॉझिटिव्ह म्हणजे काय की मॉडेलने काय केलं, करेक्टली प्रेडिक्ट केला आहे पॉझिटिव्ह क्लास, त्याला काय म्हणायचं, ट्रू पॉझिटिव्ह. ट्रू निगेटिव्ह म्हणजे काय,
मॉडेलनी करेक्टली प्रेडिक्ट केला आहे निगेटिव्ह क्लास, त्याला म्हणायचं ट्रू निगेटिव्ह. ट्रू फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे काय, मॉडेलनी फॉल्स आहे, पॉझिटिव्ह काय फॉल्स आहे. मॉडेल प्रेडिक्ट्स पॉझिटिव्ह वेन इट इज ॲक्च्युली निगेटिव्ह. खरं तर ती निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, पण यांनी काय केलं, काय सांगितलं ती की पॉझिटिव्ह व्हॅल्यू, मग ते काय झालं फॉल्स झालं. आणि काय खरं तर मॉडेल प्रेडिक्ट्स निगेटिव्ह म्हणजे मॉडेलनी निगेटिव्ह प्रेडिक्ट केलं, पण ती खरं मध्ये काय व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह, म्हणून ते काय झालं फॉल्स झालं. ही पॉझिटिव्हच व्हॅल्यू होती म्हणून ते ट्रू झालं, ही निगेटिव्हच व्हॅल्यू होती म्हणून ते ट्रू झालं. ही व्हॅल्यू काय होती, इथे लिहिलंय पॉझिटिव्ह पण ती व्हॅल्यू होती निगेटिव्ह म्हणून ते झालं फॉल्स. ही व्हॅल्यू होती पॉझिटिव्ह पण इथे लिहिलंय निगेटिव्ह म्हणून ते झालं फॉल्स. कळलं का. आता यानंतर आपल्याला काय बघायचं, ॲक्युरसी, प्रिसिजन आणि रिकॉल. यामध्ये काय राहतं, 3 गोष्टी राहतात. परफॉर्मन्स मेजरमेंटसाठी 3 गोष्टी. पहिले राहते ॲक्युरसी, प्रिसिजन आणि रिकॉल. ॲक्युरसी म्हणजे काय, ट्रू पॉझिटिव्ह प्लस ट्रू निगेटिव्ह अपॉन सगळे ट्रू पॉझिटिव्ह ट्रू निगेटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह फॉल्स निगेटिव्ह. कळलं. प्रिसिजनचा फॉर्म्युला काय, ट्रू पॉझिटिव्ह अपॉन ट्रू पॉझिटिव्ह प्लस फॉल्स पॉझिटिव्ह. रिकॉलचा फॉर्म्युला काय, ट्रू पॉझिटिव्ह अपॉन ट्रू पॉझिटिव्ह प्लस फॉल्स निगेटिव्ह. कळलं का. हे फॉर्म्युले तुम्ही पाठ करून घ्यायचे, हे आपल्याला पुढे यूज होणार आहे. कळलं का इथपर्यंत. आता याचे ॲप्लिकेशन्स काय, मेडिकल डायग्नोसिस असन, स्पॅम ईमेल डिटेक्शन असन, फ्रॉड डिटेक्शनसाठी आपण हे यूज करतो. आता ROC कर्व काय, रिसिव्हर ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक्स कर्व. ROC कर्व म्हणजे काय, रिसिव्हर ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक्स कर्व. The ROC curve is a graphical representation used to evaluate the performance of a binary classification model. ROC curve काय, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे, ते कशासाठी यूज होतं, बायनरी क्लासिफिकेशन मॉडेलचा जर का तुम्हाला परफॉर्मन्स बघायचा असेल तर त्यासाठी ते यूज होतं. इट शोज द रिलेशनशिप बिटवीन द ट्रू पॉझिटिव्ह रेट अँड फॉल्स पॉझिटिव्ह रेट. ते कशामध्ये रिलेशनशिप दाखवतं, ट्रू पॉझिटिव्ह रेट आणि फॉल्स पॉझिटिव्ह रेट ॲट डिफरंट थ्रेशोल्ड व्हॅल्यूज. कळलं. हा ग्राफ येतो असा, ट्रू पॉझिटिव्ह रेट, फॉल्स पॉझिटिव्ह रेट आणि असा ग्राफ दिसतो आपल्याला. कळलं. ROC कर्व म्हणतो आपण. यानंतर काय, आता ट्रू पॉझिटिव्ह रेटचा पण फॉर्म्युला असतो. ट्रू पॉझिटिव्ह रेट म्हणजे काय, ट्रू पॉझिटिव्ह अपॉन ट्रू पॉझिटिव्ह प्लस फॉल्स निगेटिव्ह. आणि फॉल्स पॉझिटिव्ह रेट काय, फॉल्स पॉझिटिव्ह अपॉन फॉल्स पॉझिटिव्ह प्लस फॉल्स निगेटिव्ह. कळलं. आणि त्यानंतर काय असतं, एरिया अंडर कर्व. एरिया अंडर कर्व काय, द एरिया अंडर कर्व मेजर्स द ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ द क्लासिफायर. ते काय मग परफॉर्मन्स मेजर करतं सगळा. आणि व्हॅल्यू कुठून ते कुठं राहते, 0 to 1 मध्ये. आता 1 व्हॅल्यू असन तर आपण म्हणतो परफेक्ट क्लासिफायर आहे. 0.9 to 1 मध्ये असन तर आपण म्हणतो एक्सलंट आहे. 0.8 to 0.9 मध्ये असन तर गुड म्हणतो आपण. 0.7 to 0.8 मध्ये असन तर फेअर म्हणतो आपण. 0.5 असेल तर रँडम गेसिंग म्हणतो आपण. कळलं. ॲडव्हान्टेजेस काय, डिफरंट क्लासिफिकेशन मॉडेलला कम्पेअर करण्यासाठी मदत करतं. हे क्लास डिस्ट्रीब्युशनपासून इंडिपेंडंट आहे. मेडिकल टेस्टिंग आणि फ्रॉड डिटेक्शनमध्ये पण यूज केलं जातं. कळलं. हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचे, हे फॉर्म्युला आपल्याला पुढं कामं येणार. कळलं का इथपर्यंत. आता बघा, सपोज दॅट द गिवन डेटा द टेस्ट इज टू क्लस्टर पॉईंट्स. म्हणजे आता इथं पण क्वेश्चन ठीक आहे, क्वेश्चन जो असेल तो असं तुम्हाला असे क्लस्टर पॉईंट्स दिले जातील. आपण के मीन्स अल्गोरिदम बघितलं का, सेम तेच अल्गोरिदम आहे. काय, के मीन्स अल्गोरिदम टाईपच आहे. द डिस्टन्स फंक्शन इज युक्लिडियन डिस्टन्स. सपोज इनिशियली वी असाइन ABC ॲज द सेंटर ऑफ इच क्लस्टर. A1 B1 C1 आपण सेंटर अझूम केले आणि के मीन्स अल्गोरिदम लावायचं आहे. कळलं. के मीन्स अल्गोरिदमने सॉल्व्ह करायचं आहे. मग आपण काय केलं, A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 हे पॉईंट्स आहे आपल्याकडं. आपण ॲज्युम केला तर A1 B1 C1 हे काय झाले, सेंट्रॉइड ॲज्युम केले आपण. क्लस्टर 1 काय, A1 म्हणजे 2,10 हे ॲज्युम करायला लागतं सेंट्रॉइड तुमच्या मनानं. क्लस्टर 2 काय, 5,8 म्हणजे B1 आणि C1 काय 1,2. मग डिस्टन्स फॉर्म्युला माहीत राहतो तुम्हाला. डिस्टन्स काय राहतो, रूटमध्ये x2 - x1 चा होल स्क्वेअर प्लस y2 - y1 चा होल स्क्वेअर. कळलं. आपल्याला आता डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे प्रत्येक पॉईंटपासून.
हे आपण बघितलेलं आहे आधीच, बरोबर. आता A1 पॉईंट काय, A1चं डिस्टन्स, पहिला क्लस्टर काय A1चं डिस्टन्स A1 पासून 0. आता A1चं डिस्टन्स कुठून काढायचं आहे तुम्हाला, B1 पासून काढायचं आहे. ते आलं. आता तुम्ही यामध्ये लावणार काय, लावणार फॉर्म्युला काय बघितलं सांगा बरं आपण. इथं बघा, x2 - x1 होल स्क्वेअर प्लस y2 - y1 होल स्क्वेअर. याला x1 x2 मानून घ्यायचं आणि याला y1 y2 मानून घ्यायचं. यामध्ये तो फॉर्म्युला लावून तुम्हाला हे उत्तर कॅल्सीमध्ये हे उत्तर येऊन जातील. कळलं. आपण के मीन्स अल्गोरिदम आधीच बघितलंय. ज्यांना कळलं नसेल त्यांनी वापस एकदा के मीन्स अल्गोरिदम जाऊन बघा, मागं लेक्चरच्या स्टार्टिंगलाच होतं. आता बघा B1, आता A1 आणि C1चं डिस्टन्स किती आहे 8.06 आणि A1 मग क्लस्टर काय आला, सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे C1. याला क्लस्टर दिला आपण C1 क्लस्टर म्हणजे A1च्या लाईनमध्ये. मग A2 आता कुठून काढायचं आहे 5.00. A2ची व्हॅल्यू A1 पासून किती आहे, पहिल्या क्लस्टरपासून A2ची व्हॅल्यू इथून 5 आहे. A2ची व्हॅल्यू इथून किती आहे 4.24. A2ची व्हॅल्यू इथून किती आहे 3.16. सगळ्यात छोटं कोणतं आहे 3.16. मग याला C3 केलं आपण. कळलं का तुम्हाला. अशा व्हॅल्यू काढत जायचं आहे. हा टेबल बनन पूर्ण. टेबल बनल्यानंतर आपल्याला काय भेटतं, सेंट्रॉइड A1ची व्हॅल्यू काय 2,10. सेंट्रॉइड आता बघा C1 किती आहे, C1 म्हणजेच आपला A1 होता म्हणजे पहिला क्लस्टर. मग C1 एकदाच भेटला आहे, C2 इतक्या वेळा भेटला, C3 पण आपल्याला 2 वेळा भेटलं. मग C1 क्लस्टर पहिला किती वेळा भेटला आहे A1 1 वेळा. क्लस्टर 2 म्हणजे B1 किती वेळा भेटला आता 1 2 3 4 5 वेळा. क्लस्टर 3 किती वेळा भेटला 2 वेळा. कळलं. इकडल्यानुसार तुम्ही अंदाजा लावू शकताय. आणि ते भेटल्यानंतर आपण काय करतो, आता आपल्याला क्लस्टर भेटले मग आपण काय करतो, न्यू क्लस्टर सेंटर्स काढतो. 1 मिनटं मी अरेंज करून घेतो. आपण काय करतो, न्यू क्लस्टर सेंटर्स काढतो. आता बघा हे झालं आपलं क्लस्टर वगैरे. न्यू क्लस्टर सेंटर काय कसं काढशाल सांगा बरं. 2,10 मग 2 किती क्लस्टर आहे टोटल 2 आलं. टोटल क्लस्टर एकच आहे मग 2/1 2/1 10/1 करतो आपण म्हणजे 2,10 आलं. पुढचं सांगतो तुम्हाला. ठीक आहे, हे नसेल कळालं तर पुढचं बघा. आता बघा पहिले पॉईंट काय आहे, एक्स याच्यातून काढायचं 8 5 7 6 4. मग एक्सची व्हॅल्यू काय 8 + 5 + 7 + 6 + 4. टोटल किती 1 2 3 4 5 क्लस्टर. मग इथं 5 आलं म्हणजे 30/5. आणि वायची व्हॅल्यू कशी काढशाल वापस 4 + 8 + 5 + 4 + 9. मग ते आलं हे आपण टोटल क्लस्टर 5 म्हणजे 30/5 6 आलं. न्यू सेंट्रॉइड काय आला 6,6. क्लस्टर सी मध्ये आपल्या 2 व्हॅल्यू आहे 2,5, 1,2. मग याचं कसं काढशाल 2 + 1/2 आणि 5 + 2/2. मग हे निघलं 1.5 3,5. आपल्याला काय भेटले न्यू क्लस्टर भेटले 2,10 6,6 1.5 3.5. मग आपलं काय झालं फायनल क्लस्टर झालं. कळलं का इथपर्यंत. आता यानंतर एक्सप्लेन द फॉलोइंग टेक्स्ट ॲनालिसिस स्टेप विथ सुटेबल एक्झाम्पल. पहिलं काय पार्ट्स ऑफ स्पीच, लेमॅटायझेशन आणि स्टेमिंग म्हणतो आपण याला. टेक्स्ट ॲनालिसिस इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग अनस्ट्रक्चर्ड टेक्स्ट इनटू मिनिंगफुल इन्फॉर्मेशन. काय टेक्स्ट ॲनालिसिस ही एक प्रोसेस आहे, त्यामध्ये आपण कन्वर्ट काय करतो अनस्ट्रक्चर्ड टेक्स्टला एका मिनिंगफुल इन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट करतो. सम इम्पॉर्टंट टेक्स्ट प्रोसेसिंग स्टेप्स आर पॉज टॅगिंग, लेमॅटायझेशन अँड स्टेमिंग. कोणत्या कोणत्या आहे पॉज टॅगिंग, लेमॅटायझेशन आणि स्टेमिंग ह्या गोष्टी आहे. पार्ट्स ऑफ स्पीच काय पॉज टॅगिंगचा सांगा बरं. पार्ट्स ऑफ स्पीच काय आता बघा पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे पॉज टॅगिंग. पार्ट्स ऑफ स्पीच टॅगिंग इज द प्रोसेस ऑफ असाइनिंग अ ग्रामॅटिकल कॅटेगरी टू ईच वर्ड इन अ सेंटेन्स. आपण एक ग्रामॅटिकल कॅटेगरी असाइन करतो सच एज नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, वर्ब. आता बघा एक सेंटेन्स आहे राहुल इज रीडिंग अ बुक. बरोबर. मग राहुल इज रीडिंग अ बुक आपण लिहून घेतलं. यामध्ये राहुल काय नाउन आहे, इज काय वर्ब आहे, रीडिंग काय वर्ब आहे,
ए काय आहे आर्टिकल आहे, बुक काय आहे नाऊन आहे, म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच टॅग करतो आपण त्याला. राहुलला काय टॅग केलं, नाऊन टॅग केलं. इजला काय केलं, वर्ब टॅग केलं. याला म्हणायचं पॉज टॅगिंग. कळलं. याचे ॲप्लिकेशन कशासाठी यूज होत्या, टेक्स्ट मायनिंगसाठी, इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्शन आणि मशीन ट्रान्सलेशनसाठी. कळलं. यानंतर काय आता लेमॅटायझेशन. लेमॅटायझेशन काय, लेमॅटायझेशन अशी प्रोसेस आहे जी कन्वर्ट करते वर्डला त्याच्या बेस डिक्शनरीमध्ये. म्हणजे कसं, आता बघा एखादा वर्ड आहे रनिंग, रनिंगचं बेस काय रन आहे, मग लेमॅटायझेशन म्हणजे काय त्याच्या बेसमध्ये कन्वर्ट केलं. स्टडीजचं काय स्टडी आहे, बेटरचं काय गुड आहे, कारचं काय कारचं तर कारच रे, गुड बेटर बेस्ट म्हणतो ना, मग बेटरचं सगळ्यात बेस काय गुड आहे, स्टडीजचंच काय स्टडी आहे. कळलं. त्याच्या बेसमध्ये कन्वर्ट करणं म्हणजे लॅमॅटायझेशन. आता द बॉईज आर रनिंग, बरोबर, दच राहणार आहे, बॉईजचं काय होणार आहे बेस बॉय होणार आहे, आरचा आरच राहणार आहे, रनिंगचा बेस काय रन, बरोबर, रनपासूनच रनिंग बनलं आहे ना, मग त्याचा बेस शोधायचा. द बॉय आर रन, याचं लॅमॅटायझेशन झालं. ॲडव्हान्टेजेस काय, प्रोड्युसेस मिनिंगफुल रूट वर्ड्स, मोर ॲक्युरेट दॅन स्टेमिंग, आणि NLP ॲप्लिकेशनसाठी यूज होतं ते. कळलं का. आता स्टेमिंग काय सांगा बरं. स्टेमिंग इज द प्रोसेस ऑफ रिड्युसिंग अ वर्ड टू इट्स रूट फॉर्म, रिमुव्हिंग प्रिफिक्सेस ऑर सफिक्सेस. कळलं. प्लेइंगचं काय बनलं प्ले बनलं, स्टडिंगचं काय बनलं स्टडी बनलं. त्यानंतर कनेक्टचं इथं वाय असं, कनेक्टेडचं काय बनलं कनेक्ट बनलं, आणि हॅपीनेसचं काय बनलं हॅपी बनलं. कळलं. प्लेइंगचं काय बनलं, याच्यामधून ING आपण काढून टाकलं. एक तर प्रिफिक्स रिमूव्ह करायचा, म्हणजे एक तर पुढचं रिमूव्ह करायचं किंवा मागचं रिमूव्ह करायचं. कळलं. एक ING काढून टाकला तर प्ले बनलं, इथं पण ING काढून टाकला तर स्टडी बनलं. त्यानंतर इथं काय काढून टाकलं आपण ED काढून टाकलं तर कनेक्ट बनलं, आणि इथं काय काढून टाकलं NESS काढून टाकलं तर हॅप्पी बनलं. कळलं. स्टुडंट्स आर स्टडिंग, स्टुडंटचं काय काढून टाकलं तुम्ही S काढून टाकलं तर स्टुडंट बनलं, आरचं आरच राहणार आहे, स्टडिंगचं काय बनलं स्टडी बनलं. कळलं का इथपर्यंत. ॲडव्हान्टेजेस काय, सिम्पल अँड फास्ट आहे, व्होकॅब्युलरी साईज कमी करतं, स्टीम वर्ड्स मे नॉट बी मिनिंगफुल. जे स्टीम वर्ड्स असतात ते काय मिनिंगफुल नसू पण शकताय किंवा असू पण शकताय. कळलं का तुम्हाला इथपर्यंत. आता लेमॅटायझेशन झालं, स्टीमिंग वगैरे झालं. आता बघा आपण बघणार, आपण एक टेबल बघितला होता बघा, ट्रू पॉझिटिव्ह फॉल्स निगेटिव्ह वगैरे मी तुम्हाला असं म्हटलं होतं, आणि त्याचे ॲक्युरसी प्रेसिजन वगैरे फॉर्म्युले पण मी तुम्हाला पाठ करायला लावले होते. मग ते फॉर्म्युले तुम्हाला आता इथं वापरायचे. कळलं का. गिवन द कन्फ्युजन मॅट्रिक्स, ही कन्फ्युजन मॅट्रिक्स, कॅल्क्युलेट ॲक्युरसी प्रेसिजन, रिकॉल एरर रेट, डिस्क्रिप्शन ऑन हार्ट अँड अटॅक रिस्क. कळलं. ॲक्च्युअल क्लासेस, प्रेडिक्टेड क्लासेस. हार्ट अटॅक येऊ शकतोय, हार्ट अटॅक यस, याचं किती आहे, हार्ट अटॅक रिस्क यस, रिस्क नो, हार्ट अटॅक नो, आणि हार्ट अटॅक रिस्क असा टेबल दिला आहे तुम्हाला कन्फ्युजन मॅट्रिक्स. यामध्ये ट्रू पॉझिटिव्हची व्हॅल्यू कोणती राहते, ही राहते. ट्रू निगेटिव्हची व्हॅल्यू कोणती राहते, म्हणजे फॉल्स निगेटिव्हची व्हॅल्यू ही राहते. मी तुम्हाला म्हटलं होतं टेबल पाठ करून ठेवा. ट्रू पॉझिटिव्ह, इथे काय राहतं फॉल्स निगेटिव्ह, इथे काय राहतं फॉल्स पॉझिटिव्ह, इथे काय राहतं ट्रू निगेटिव्ह. मग त्या व्हॅल्यू आपण इथे लिहून घेतला. आता टोटल केसेस काय, ट्रू पॉझिटिव्ह ट्रू निगेटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह फॉल्स निगेटिव्ह, मग आपण टोटल काढून घेतलं. आता ॲक्युरसीचा फॉर्म्युला काय होता, ॲक्युरसी मीन्स द पर्सेंटेज ऑफ करेक्टली क्लासिफाईड इन्स्टन्सेस. ॲक्युरसीचा फॉर्म्युला मी तुम्हाला पाठ करायला लावला होता, ट्रू पॉझिटिव्ह प्लस ट्रू निगेटिव्ह अपॉन सगळं, बरोबर. मग ट्रू पॉझिटिव्ह प्लस ट्रू निगेटिव्ह काय, ट्रू पॉझिटिव्ह ट्रू निगेटिव्ह म्हणजे 80 आणि 9500, मग त्याला प्लस केलं अपॉन टोटल, याची सगळ्याची व्हॅल्यू इथं लिहिली. मग ते जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करशाल तुम्हाला काय भेटेल 0.9628. मग तुम्हाला पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे, इंटू 100 करायला लागेल, 96.28 ही ॲक्युरसी येते. कळलं. आता यानंतर तुम्हाला काय काढायचं आहे, प्रेसिजन. प्रेसिजन काय असतं, हाऊ मेनी प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह केसेस आर ॲक्च्युली पॉझिटिव्ह.
म्हणजे जितक्या तुम्ही प्रेडिक्ट केलं आहे पॉझिटिव्ह केसेस त्या किती ॲक्च्युली पॉझिटिव्ह आहे त्याला म्हणायचं प्रिसिजन. प्रिसिजनचा फॉर्म्युला काय, ट्रू पॉझिटिव्ह अपॉन ट्रू पॉझिटिव्ह प्लस फॉल्स पॉझिटिव्ह. मग ट्रू पॉझिटिव्हची व्हॅल्यू किती होती 80, ट्रू पॉझिटिव्हची व्हॅल्यू 80 प्लस फॉल्स पॉझिटिव्हची 150. तर तुमचं प्रेसिजन काय आलं आहे 34.78. रिकॉल काय होतं, रिकॉल्स मेजर्स हाऊ मेनी ॲक्च्युअल पॉझिटिव्ह केसेस आर करेक्टली आयडेंटिफाईड. कळलं. रिकॉलचा फॉर्म्युला होता ट्रू पॉझिटिव्ह अपॉन ट्रू पॉझिटिव्ह प्लस फॉल्स निगेटिव्ह. 80 अपॉन 80 प्लस 220 ते आलं 0.2667 आणि त्याला आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे इंटू 100 करायचं 26.67. कळा कितपर्यंत. हा टेबल मी कशासाठी म्हणत होतो. एरर रेट काय होता, एरर रेट काय करतं पर्सेंटेज मेजर करतं इनकरेक्ट प्रेडिक्शन किती आले वगैरे. मग एरर रेटचा फॉर्म्युला हा होता, यामध्ये तुम्ही व्हॅल्यू टाकल्या आणि 3.72% आलं. फायनल आन्सर काय येईल मग प्रेसिजनची 34.78, ॲक्युरसी 96.28%, रिकॉल काय आलं 26.67% आणि एरर रेट 3.72%. कळलं का इथपर्यंत. एक्सप्लेन द टेक्स्ट प्रोसेसिंग स्टेप्स विथ द सुटेबल एक्झाम्पल. आता टेक्स्ट प्रोसेसिंग स्टेप्स कोणत्या आहे. टेक्स्ट प्रोसेसिंग इज द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग रॉ टेक्स्ट इंटू अ क्लीन डेटा अँड स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट बिफोर परफॉर्मिंग टेक्स्ट ॲनालिसिस ऑर मशीन लर्निंग. कळलं. इट इम्प्रूव्ज द क्वांटिटी अँड ॲक्युरसी ऑफ टेक्स्ट मायनिंग अँड नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. टेक्स्ट प्रोसेसिंग काय अशी प्रोसेस आहे ज्यामुळं काय होतं, जो रॉ टेक्स्ट आहे त्याला आपण कशात कन्वर्ट करतो क्लीन डेटा स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये. जो कसा पण अरेंज आहे त्याला अरेंजमेंटच नाही आहे काही चांगली, एक स्ट्रक्चर नाही आहे असं म्हणतो आपण रॉ डेटा. तर रॉ टेक्स्टला वगैरे आपण कशात कन्वर्ट करतो एका स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो. कळलं. आता त्याचं काय एक्झाम्पल काय घेतलं आपण, द स्टुडंट्स आर स्टडिंग डेटा सायन्स इन द कॉलेज. हे झालं एक्झाम्पल. याचं टोकनायझेशन काय होणार आहे सांगा बरं. टोकनायझेशन काय आहे. टोकनायझेशन इज द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग टेक्स्ट इंटू इंडिव्हिज्युअल वर्ड्स ऑर टोकन्स. कळलं. टोकनायझेशन काय अशी प्रोसेस आहे ज्यामुळं आपण काय करतो स्प्लिट करतो टेक्स्ट एका इंडिव्हिज्युअल वर्ड्स टोकन्समध्ये. म्हणजे कसं बघा, द स्टुडंट्स आर स्टडिंग डेटा सायन्स इन द कॉलेज. बरोबर. मग द सेपरेट केलं, स्टुडंट सेपरेट केलं, आर सेपरेट केलं, स्टडिंग डेटा सायन्स इन द कॉलेज. हे सगळ्या गोष्टी आपण वेगळ्या वेगळ्या करून टाकतो, त्याला म्हणायचं टोकनायझेशन. स्टॉप वर्ड रिमूव्हल म्हणजे काय, स्टॉप वर्ड्स आर कॉमनली यूज वर्ड्स दॅट डू नॉट ॲड मच मिनिंग टू द टेक्स्ट सच ॲज द, इज, आर. म्हणजे हे काही द, इज, आर वगैरे यांच्यामुळे काही मिनिंग नाही येत ना सेंटेन्सला, मग आपण काय करतो ते रिमूव्ह करून टाकतो. सॉरी, द काय केलं रिमूव्ह करून टाकलं, मग इथं स्टुडंट्स राहिलं, आर पण रिमूव्ह करून टाकलं. म्हणजे जे असे वर्ड इज द, इज, आर, इन वगैरे छोटे छोटे वर्ड हे सगळे आपण रिमूव्ह करून टाकतो त्या सेंटेन्समधून. कळलं. याच्यावरून हे फॉर्म झालं सेंटेन्स. कळलं कितपर्यंत. यानंतर आता कोणतं सेंटेन्स आहे की लोअर केस कन्व्हर्जन करतो आपण. काय करतो लोअर केस कन्व्हर्जन. ऑल वर्ड्स आर कन्वर्टेड इंटू लोअर केस. बरोबर. स्टुडंट डेटा सायन्स हे सगळ्यांना काय करतो आपण, आता समजा डी कॅपिटल आहे, एस कॅपिटल आहे. बरोबर. कॉलेजचं सी कॅपिटल आहे, स्टुडंटचं एस कॅपिटल आहे. या सगळ्या गोष्टी आपण लोअर केसमध्ये कन्वर्ट करून टाकतो. रिमूव्हल ऑफ पंक्च्युएशन अँड स्पेशल कॅरेक्टर. आता पंक्च्युएशन वगैरे अवेलेबल होते, मग इथं डेटा सायन्सला शेवटी काय हे पंक्च्युएशन हे रिमूव्ह करून टाकले, फक्त डेटा सायन्स ठेवलं. कळलं. स्टेमिंगमध्ये काय होतं, आपण काय करतो रूट बघतो, प्रिफिक्सेस सफिक्सेस वगैरे स्टेमिंग झालं आहे आपलं काढून टाकतो. स्टडिंगचं काय राहतं स्टडी, प्लेइंगचं काय राहतं प्ले, कनेक्टेडचं काय राहतं कनेक्ट. कळलं. स्टुडंट स्टडी डेटा सायन्स कॉलेज या गोष्टी राहते, ते एस नाही आहेत. स्टुडंट स्टडी डेटा सायन्स कॉलेज या गोष्टी असं करू शकतो. त्यानंतर लेमॅटायझेशन पण बघितलं आपण. लेमॅटायझेशन काय होतं, स्टडिंगचं स्टडी होऊन जातं, कार्सचं कार होऊन जातं. म्हणजे आपण ते छोट्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो पण एक मिनिंगफुल वर्ड बनवतो. रनिंगचं रन होऊन जातं. कळलं. तसंच मग आपलं आउटपुट काय, स्टुडंट स्टडी डेटा सायन्स कॉलेज. पार्ट्स ऑफ स्पीच काय राहतं हे पण बघितलं आपण. पॉज टॅगिंग. पॉज टॅगिंगमध्ये स्टुडंट्सला नाऊन दिलं, स्टडीला वर्ब दिलं, डेटाला नाऊन दिलं, सायन्सला नाऊन दिलं. या सगळ्या गोष्टी
पॉज टॅगिंगमध्ये बघितलं आपण पहिले. कळलं. आता यानंतर काय, एक तुम्हाला प्रश्न दिला आहे, त्यामध्ये 2 डायमेन्शन एक्स आणि वाय कोऑर्डिनेट, आणि तुम्हाला काय लावायचं इथं सांगा बरं. के मीन्स अल्गोरिदम. आता के मीन्स अल्गोरिदम आपण 2-2 याच्यात बघितलं. मग हे पॉईंट एक्स कॉमा वाय कोऑर्डिनेट आहेत, त्याला असं लिहून घेतलं 2,3,4,7. इथं बघा 2,3,4,7 याला असं लिहून घेतलं. आणि हा प्रश्न तुमचा पहिला आणि रेडी झाला. याच्यामधून तुम्ही काय करायचे, 2 क्लस्टर मानून घ्यायचे. कळ. के इक्वल टू 2 आहे तर 2 मानून घ्यायचे. 2 मानून घेतल्यानंतर यांचं सगळ्यांचं डिस्टन्स काढायचा वगैरे हे आपण शिकलो. हे मी आता वापस घेत नाही, फक्त दाखवून देतो तुम्हाला याचं सोल्युशन. जर कोणी लिहित असं नोट्स काढत असं तर हे लिहून घ्या सोल्युशन. कळलं. हे आहे याचं सोल्युशन. एकदा फक्त दाखवून देतो तुम्हाला. फायनल आन्सर याचा असं येतं C1 आणि C2. कळलं का. के मीन्स अल्गोरिदम कळलं आहे ना तुम्हाला. क्लस्टरिंग आपण कसं बनवतो काय वगैरे, डिस्टन्स फॉर्म्युला कसा वापरतो तेच करायचे, बाकी काही नाही. एकदम सिम्पल आणि साध्या गोष्ट. हाऊ डू यू हँडल नॉईज अँड इररिलिव्हंट इन्फॉर्मेशन इन टेक्स्ट डेटा ड्युरिंग प्री प्रोसेसिंग. नॉईज अँड इररिलिव्हंट इन्फॉर्मेशन कशी हँडल करतो आपण टेक्स्ट डेटा प्री प्रोसेसिंगमध्ये. एक्सप्लेन द टर्म बॅग ऑफ वर्ड्स अँड TF-IDF इन टेक्स्ट ॲनालिसिस. कळलं. बॅग ऑफ वर्ड्स आणि TF-IDF एक्सप्लेन करायचं राहतं. कळलं. हँडलिंग नॉईज अँड इररिलिव्हंट इन्फॉर्मेशन. आता नॉईज आणि इररिलिव्हंट इन्फॉर्मेशन हँडल करायची. नॉईज मीन्स अनवॉन्टेड वर्ड्स, सिम्बॉल्स, पंक्च्युएशन्स, मार्क्स अँड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. कळलं. याला म्हणतो आपण नॉईज. नॉईज काय, अनवॉन्टेड वर्ड्स असतील किंवा सिम्बॉल्स असतील किंवा पंक्च्युएशन्स असतील, मार्क्स असतील किंवा मग एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल टेक्स्ट डेटामध्ये, ते आपण काय करून टाकतो, रिमूव्ह करून टाकतो. द स्टेप्स टू रिमूव्ह नॉईज काय सांगा बरं. नॉईज कसं रिमूव्ह करशाल तुम्ही. स्टेप्स काय आहेत नॉईज रिमूव्ह करायचे माहिती का. ठीक आहे, आपण बघूया एक एक. चला. रिमूव्ह स्टॉप वर्ड्स. स्टॉप वर्ड्स मी म्हटलो ना, काय इज, एम, आर वगैरे छोटे छोटे शब्द आहे का ते काढून टाकायचं. द स्टुडंट इज स्टडींगमध्ये काय द आणि इज आपण काय करायचं, काढून टाकायचं स्टुडंट्सने. स्टॉप रिमूव्ह वर्ड्स काढून टाकायचे. लोअर केसमध्ये कन्वर्ट करायचं. पंक्च्युएशनमध्ये काढून टाकायचे. हे आपण बघितलं बरोबर. हे स्टेमिंग करायचं, स्टेप प्लेइंगचं प्ले होऊन जाईल. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आहेत. कळलं. लेमॅटायझेशनमध्ये काय करतो आपण, रनिंगचं रन एका मिनिंगफुल छोट्या वर्ड्समध्ये कन्वर्ट करतो. बॅग ऑफ वर्ड्स म्हणजे हे एक नवीन गोष्ट आहे. बॅग ऑफ वर्ड्स काय असतं मी एक्सप्लेन करतो. बॅग ऑफ वर्ड्स इज अ मेथड दॅट काउंट्स हाऊ मेनी टाइम्स इच वर्ड अपिअर्स इन अ डॉक्युमेंट. म्हणजे किती वेळा तो वर्ड डॉक्युमेंटमध्ये आला आहे. इट डज नॉट कन्सिडर ग्रामर ऑर वर्ड ऑर्डर. आता डॉक्युमेंट 1मध्ये आय लव्ह डेटा सायन्स आहे, डॉक्युमेंट 2मध्ये आय लव्ह मशीन लर्निंग आहे. तो वर्ड आय किती वेळा आला आहे डॉक्युमेंट 1मध्ये 1, डॉक्युमेंट 2मध्ये पण एकदाच आला आहे. लव किती वेळा आला आहे डॉक्युमेंट 1मध्ये एकदा आला आहे, इथं डॉक्युमेंट 2मध्ये पण एकदा आला आहे. डेटा किती वेळा आला आहे, डेटा फक्त एकदा आला आहे, डॉक्युमेंट 2मध्ये नाही आला आहे. आणि सायन्स पण काय आलं आहे, डॉक्युमेंट 2मध्ये नाही आलं. कळलं. असं आपण लिहून घेतलं. आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस काय, सिम्पल अँड इझी टू यूज आणि टेक्स्ट क्लासिफिकेशनसाठी यूज होतं. बॅग ऑफ वर्ड्स कळलं. आपण कोणता वर्ड किती वेळा आला आहे ह्याचा टेबल बनवतो. कळलं का. आता त्यानंतर TE-IDE पण तुम्ही बघितलेलं आहे. TE-IDE म्हणजे काय, TE-IDF म्हणजे टर्म फ्रिक्वेन्सी इन वर्ड डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी, सॉरी TF-IDF. कळलं. इज यूज टू फाइंड द इम्पॉर्टन्स ऑफ अ वर्ड इन अ डॉक्युमेंट. टर्म फ्रिक्वेन्सी कशी काढायची, इनवर्स डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी कशी काढायची हे आपण बघितलेलं आहे आधी. कळलं का. तुम्ही जर का पहिल्यापासून युनिट 5 बघत आले असाल, आतापर्यंत अर्धा पाऊण तासाचं झालं असेल, तेवढं जर का तुम्ही सगळं बघितलं असेल तर तुम्हाला आठवत असेल आपण TF-IDF हे स्टार्टिंगलाच घेतलं होतं. कळलं का. त्यामध्ये डॉक्युमेंट्स राहतात, डेटा सायन्स, डेटा ॲनालिसिस वगैरे. त्यावरून आपण डेटा अपिअर्स इन बोथ डॉक्युमेंट, सो इट इज लेस इम्पॉर्टंट.
जो वर्ड जास्त वेळा येतो तो कमी इम्पॉर्टंट, जो वर्ड कमी वेळा येतो तो जास्त इम्पॉर्टंट. डेटा 2 वेळा आला तर तो कमी इम्पॉर्टंट. सायन्स अँड ॲनालिसिस एकदा आले तर ते जास्त इम्पॉर्टंट. मग सायन्सला काय होईल, TF IDF व्हॅल्यू कोणाची जास्त राहील, सायन्सची रेंज जास्त. कळलं का? इम्पॉर्टंट कीवर्ड्स भेटतं आपल्याला, कॉमन वर्ड्स ते काढून टाकतं, शक्यतो कमी करतं. कळलं का इथपर्यंत? आता काय बघायचं आपल्याला, डिफरन्स बिटवीन ॲग्लोमेटेटिव्ह अँड डिव्हिजिबल क्लस्टरिंग. कळलं का? काय बघायचं आहे, डिफरन्स बिटवीन ॲग्लोमरेटिव्ह आणि डिव्हिजिबल क्लस्टरिंग. ॲग्लोमेरेटिव्ह काय, क्लस्टरिंग काय, इट इज बॉटम अप अप्रोच म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, बॉटम अप अप्रोच म्हणतो. स्टार्ट विथ ईच डेटा पॉईंट ॲज अ सेपरेट क्लस्टर. आणि म्हणजे काय करायचं, बॉटम अप अप्रोच ABCD ना याला कंबाईन करायचं राहतं आपल्याला. मग आपण काय करतो, प्रत्येक डेटा पॉईंटनी स्टार्ट करतो छोटं आणि सेपरेट क्लस्टरकडे पॉईंट करतो. नियरेस्ट क्लस्टरला मर्ज करतो स्टेप बाय स्टेप. आता Aच्या जवळ कोणता आहे, B, मग A आणि B एकत्र येईल. नंतर ABच्या जवळ कोणता आहे, C, मग ABC एकत्र आले. Cच्या जवळ कोणता आहे, D, मग ABCD एकत्र आले. कळ, जोपर्यंत सगळे एकत्र येत नाही तोपर्यंत ही करत जायचं. बॉटम अप म्हणतो याला. काय म्हणतो आपण, बॉटम. सगळे जे छोटे छोटे राहते त्यांना जॉईन करत एक मोठा बनतो, त्याला म्हणायचं बॉटम अप अप्रोच. आणि डिव्हिसिव्ह क्लस्टरिंग म्हणजे काय, टॉप डाऊन अप्रोच. सगळे आधीच एकत्र राहतं, आपल्याला काय करायला लागतं, त्यांना हळूहळू वेगळे करायला लागतं. स्टार्ट्स विथ ऑल डेटा पॉईंट्स इन वन क्लस्टर. आपण काय करायचं, पहिले 4चा असेल तर 2-2 याच्यात स्प्लिट करायचं, 6चा असेल तर 3-3 याच्यात स्प्लिट करायचं. स्प्लिट करत चालतो. ABCD तर AB वेगळं केलं, CD वेगळं केलं. आता ABला काय करशाल, A आणि B वेगळं करशाल, CDला काय करशाल, C आणि D वेगळं करशाल. कळलं? त्यामुळे म्हणतो आपण टॉप डाऊन अप्रोच. जे एक आहे त्याला वेगळं करत जातो आणि जे वेगळे त्याला एक करत जातो. म्हणून याला बॉटम अप म्हणतात आणि याला टॉप डाऊन म्हणतात. कळलं का? यामध्ये काय, ॲग्लोमरेटिव्ह आणि डिव्हिसिव्ह याच्यात फरक काय, बॉटम अप अप्रोच, टॉप डाऊन अप्रोच. हे मेनी क्लस्टरनी स्टार्ट होतं, हे एका क्लस्टरनी स्टार्ट होतं आणि काय करतं, डिवाईड करत चालतं. हे मेनी क्लस्टरनी स्टार्ट होतं. त्यानंतर काय, क्लस्टर हे मर्ज केले जातं, इथं क्लस्टर हे डिवाईड केले जातं. इझी टू इम्प्लिमेंट, हे मोर कॉम्प्लेक्स. लिंकेज मेथड्स काय, लिंकेज मेथड्स आर यूज टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन क्लस्टर्स. क्लस्टरमध्ये जर का डिस्टन्स काढायचं असेल तुम्हाला तर लिंकेज मेथड आपण वापरतो. पहिली काय, सिंगल लिंकेज. सिंगल लिंकेज म्हणजे काय, uses the minimum distance between two clusters, also called nearest neighbor. कळलं? 2 क्लस्टरच्या मिनिमम डिस्टन्स आहे क्लस्टरमधनं ते काढतं ते. कळलं? आणि नियरेस्ट नेबर पण म्हणतो आपण त्याला, म्हणायचं सिंगल लिंकेज. कंप्लीट लिंकेज म्हणजे काय, मिनिमम 2 क्लस्टर म्हणल्यावर काय, शेजारचे जे क्लस्टर आहे म्हणजे जॉईन केलेले जवळचे त्यांच्यामधलं मिनिमम डिस्टन्स. कंप्लीट लिंकेज म्हणजे काय, मॅक्सिमम डिस्टन्स बिटवीन 2 क्लस्टर्स. 2 क्लस्टरमध्ये मॅक्सिमम डिस्टन्स किती त्याला काय म्हणायचं, कंप्लीट लिंकेज. ऑल्सो कॉल्ड फारदेस्ट नेबर. कळलं का? मॅक्सिमम डिस्टन्स काढतं. त्यानंतर आता ॲव्हरेज लिंकेज म्हणजे काय, युजेस द ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स बिटवीन ऑल पॉईंट्स ऑफ 2 क्लस्टर. सगळे पॉईंट्स आहे 2 क्लस्टरचे, त्यामधलं काय काढतं ते ॲव्हरेज डिस्टन्स काढतं. आता हा मी सिंगल लिंकेज वगैरे यामध्ये कंपॅरिझन केलं. हे मिनिमम डिस्टन्स असतं, हे पण मिनिमम, आणि हे ॲव्हरेज डिस्टन्स काढतो आपण इथं. हे काय राहतं, फॉर्म्सला क्लस्टर राहतं, कॉम्पॅक्ट क्लस्टर राहतं आणि हे बॅलेन्स क्लस्टर राहतं. ही सिम्पल मेथड आहे, ही मोर ॲक्युरेट आहे, ही बॅलेन्स्ड अप्रोच ॲव्हरेज लिंकेज. कळलं कितपर्यंत लिंकेज? आता बघा काय बघायचं आपल्याला, डिफरन्स बिटवीन ट्रेनिंग सेट, व्हॅलिडेशन सेट अँड टेस्ट सेट. कळलं? ट्रेनिंग सेट, व्हॅलिडेशन सेट आणि टेस्ट सेट काय, ट्रेनिंग सेटमध्ये काय राहतं, यूज टू ट्रेन द मॉडेल. ट्रेनिंग सेट कशासाठी यूज होतो, मॉडेलला ट्रेन करण्यासाठी. व्हॅलिडेशन सेट कशासाठी यूज होतो, यूज टू ट्यून मॉडेल पॅरामीटर्स. मॉडेल पॅरामीटर जर का ट्यून करायचं असेल त्यासाठी. यूज टू इव्हॅल्युएट फायनल परफॉर्मन्स. टेस्ट सेट कशासाठी यूज होतो, फायनल परफॉर्मन्सला जर का इव्हॅल्युएट करायचं असेल त्यासाठी.
हे लार्जेस्ट पोर्शन ऑफ डेटा राहतो ट्रेनिंग सेट, व्हॅलिडेशन सेट हा स्मॉलर पोर्शन आणि हा सेपरेट अँड सीन डेटा राहतो टेस्ट सेट. मॉडेल लियर्स पॅटर्न्स फ्रॉम दिस डेटा आणि हेल्प सिलेक्ट द बेस्ट मॉडेल, व्हॅलिडेशन सेट आणि मेजर्स ॲक्च्युअल ॲक्युरसी ऑफ द मॉडेल हे टेस्ट सेटमध्ये जातं. ट्रेनिंग सेट काय, यूज ड्युरिंग मॉडेल, यूज ड्युरिंग मॉडेल डेव्हलपमेंट, यूज आफ्टर ट्रेनिंग इज कम्प्लिटेड. कळलं का इथपर्यंत? हे झालं ट्रेनिंग सेट, व्हॅलिडेशन सेट आणि टेस्ट सेट. यानंतर काय आता के फोल्ड क्रॉस व्हॅलिडेशन अँड रँडम सॅम्पलिंग. द के फोल्ड क्रॉस व्हॅलिडेशन अँड रँडम सब सॅम्पलिंग आर मॉडेल इव्हॅल्युएशन टेक्निक. ते काय, मॉडेलला जर का इव्हॅल्युएट करायचं असेल, जर का परफॉर्मन्स मेजर करायचा असेल तुमच्या मॉडेलचा, त्यासाठी के फोल्ड क्रॉस व्हॅलिडेशन यूज होतं. आता के फोल्ड क्रॉस व्हॅलिडेशन डिवाइड करतं डेटा सेटला के इक्वल पार्ट्समध्ये. कळलं? आपण काय करतो, पहिले स्प्लिट करतो डेटाला के फोल्ड्समध्ये आणि यूज वन फोल्ड ॲज द टेस्ट सेट. तो एक फोल्ड राहतो तो टेस्ट सेट म्हणून वापरतो आणि बाकीचे जे राहते उरलेले K-1 फोल्ड त्याला ट्रेनिंग सेट म्हणून टाकतो. कळलं? मग ट्रेन आणि टेस्ट करतो मॉडेलला, प्रोसेस रिपीट करतो के टाइम्स यूजिंग अ डिफरंट फोल्ड ॲज द टेस्ट सेट ऑफ इच टाइम. कॅल्क्युलेट करतो ॲव्हरेज ॲक्युरसीला आणि ऑफ ऑल के रन्स. जितक्या वेळा के ते झालं आहे फोल्ड तितक्या वेळा आपण काय करतो, ॲव्हरेज ॲक्युरसी. तर के जर का 5 असेल तर फोल्ड 1, फोल्ड 2, फोल्ड 3, फोल्ड 4, फोल्ड 5. पण टेस्ट करतो, रिमेनिंगला ट्रेन करतो, टेस्ट करतो, बाकीच्यांना ट्रेन करतो, टेस्ट करतो, बाकीच्यांना असं 5 वेळा केलं जातं. कळलं? त्यानंतर काय आता फायनल ॲक्युरसी कशी काढशील आपण, ॲव्हरेज ऑफ ऑल 5 ॲक्युरसीज करतो आपण. कळलं? आणि ॲडव्हान्टेजेस काय, युजेस ऑल डेटा, सगळा डेटा ट्रेनिंग आणि टेस्टिंगसाठी वापरला जातो. मोर रिलायबल रिझल्ट प्रोड्यूस करतं आहे, ओव्हरफिटिंग कमी करतं. रँडम सब सॅम्पलिंग आपण बघितलं होतं पहिले, म्हणून मी ते लिहिले प्रिव्हियसली कवर्ड केलं होतं आपण. कळलं? त्यानंतर काय, हिस्टोग्राम आणि डेन्सिटी प्लॉट बघायचं. हिस्टोग्राम काय, हिस्टोग्राम इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ न्यूमेरिकल डेटा. आता न्यूमेरिकल डेटा जो आहे त्याचं जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे त्याला ग्राफच्या फॉर्ममध्ये दाखवणं, याला म्हणायचं हिस्टोग्राम. हे काय बार्स वापरतं जर शो करण्यासाठी डेटा. हे काय वापरतं, बार्सचा वापर करतं हिस्टोग्राम. पर्पज काय, आपल्याला एक डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटा कळावं, शेप काय डेटाचा ते कळावं, स्प्रेड किती झाला आहे डेटा, की एका जागेवरच कॉन्सन्ट्रेट झाला आहे ते कळावं. समजा असे मार्क्स दिले तुम्हाला, 20 ते 30 मध्ये 3 जण आहे, 31 ते 40 मध्ये 2 जण आहे, 41 ते 50 मध्ये 2 जण आहे. हिस्टोग्राम काय करतं, फ्रिक्वेन्सी डिस्प्लेस करतं. मग याचे युजेस काय, डेटा डिस्ट्रीब्युशन आपल्याला कळायला पाहिजे, डिटेक्टिंग आउटलायरसाठी डेटा स्प्रेड कळतं आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन आहे की नाही वगैरे या गोष्टी. त्यानंतर आता काय, डेन्सिटी प्लॉट. डेन्सिटी प्लॉट हा एक स्मूथ कर्व राहतो जो शो करतो डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटा. हे काय, इट इज स्मॉलर टू अ हिस्टोग्राम बट युजेस अ कंटिन्युअस लाईन इन्स्टेड ऑफ बार्स. बार्सच्या जागेपर्यंत ते काय करतं, कंटिन्युअस लाईनचा उपयोग करतं. हे काय दाखवतं, प्रोबॅबिलिटी दाखवतं डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटाची, मल्टिपल डिस्ट्रीब्युशनला कम्पेअर करतं, स्मूदर व्ह्यू ऑफ डेटा आपल्याला प्रोव्हाइड करतं. फॉर द सेम स्टुडंट मार्क्स डेटा अ डेन्सिटी प्लॉट असं नाही, ड्रॉज अ स्मूथ कर्व शोईंग वेअर व्हॅल्यूज आर कॉन्सन्ट्रेटेड. कळलं? आता बघा, हिस्टोग्राम आणि डेन्सिटी याच्यामध्ये काय फरक आहे. हिस्टोग्राम बारचा उपयोग करतं, डेन्सिटी प्लॉट हे स्मूथ कर्वचा उपयोग करतं. हे फ्रिक्वेन्सी काउंट सांगतं तुम्हाला, हे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी सांगतं. डिपेंड्स करते बीन साईजवरती, नो बीन्स रिक्वायर्ड लागतं, इझी टू अंडरस्टँड असतं. हे स्मूथर डिस्ट्रीब्युशन व्ह्यू प्रोव्हाइड करते तुम्हाला. समजा ग्राफ इथं जास्त वरती, इथं कमी आहे, कॉन्सन्ट्रेशन कुठं जास्त आहे वगैरे हे सगळं आपल्याला कळतं. सुटेबल फॉर बेसिक ॲनालिसिससाठी हे वापरायचं, जर का सुटेबल फॉर कम्पेअरिंग वगैरे डिस्ट्रीब्युशन असेल तिकडलं वापरायचं डेन्सिटी प्लॉट. कळलं? इथं आपला युनिट 5 संपलेला आहे.
यानंतर DSBDAचा युनिट 6 पण घेऊन येऊ, पण त्या पहिले आपण WT कवर करून घेणार आहे, कारण DSBDAला आपल्याला पहिले वेळ भेटेल 1 आणि 2 तारीख. WTला आपल्याला वेळ नाही आहे, तर WT आपण कवर करून घेणार आहे उद्या. हे सगळे लेक्चर तुम्हाला लवकरात लवकर भेटतील. या सगळ्या नोट्स पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की सगळ्यांनी जॉईन करा. आणि तुम्हाला कोणत्या पण सब्जेक्टच्या नोट्स पाहिजे असेल, फर्स्ट, सेकंड, थर्ड इयर, न्यू पॅटर्न, ओल्ड सिलेबस वगैरे, तर त्या सगळ्या भेटतील तुम्हाला. मला DM करा, मी तुम्हाला त्या पाठवून देत जाईल. सो थँक्यू.